नमस्ते. माझं नाव कार्तिकी. मी आता 9वी शिकते आणि मी दादाच्या शाळेतली विद्यार्थिनी आहे. आमची दादाची शाळा तुम्ही पाहिलीच असेल, आधी कशी होती, आता कशी झाली आहे, किती तारखेला सुरू झाली आणि किती व्हॉलेंटियर्स होते त्यात तुम्ही सगळं पाहिलं असेल तिथे. तर आमच्या दादाची शाळा वेगवेगळ्या ठिकाणी आहे, जसं की विश्रांतवाडी, वापिस इथं कात्रज, आकुर्डी, पाषाण वेगवेगळ्या ठिकाणी अशी शाळा आहे आमची. मी आकुर्डी. तर ही विश्रांतवाडीची शाळा आहे, ज्यामध्ये आधी शाळा नव्हती. आधी तिथे दारूचे अड्डे होते. दारूचे अड्डे बंद करून दादा दिदीने तिथे शिक्षण देणं सुरू केलं. तिथल्या मुलांना छान असं शिकवलं, त्यांच्यामध्ये बदल घडून आणलेत आता, आणि ते मुलं आता खूप छान बदललेले आहेत. आणि ही वीटभट्टीवरचे नाही का लोक, ते छोटे छोटे मुलं, त्यांच्या सोबत जे मुलं असतात ना, ते घेऊन जातात त्यांना कामाला. त्यांच्या छोट्या छोट्या मुलांना त्यांचे आई वडील त्यांना कामाला घेऊन जातात. जसं की आपण शिकवत असतो मुलांना, पण ते तसं नाही करत, की आमच्या मुलांना घेऊन जातात त्यांच्यासोबत, की तू शिकून काही फायदा नाहीये, तू शिकला तर काय होणार आहे का नाही, तू शिकला तरी आमच्यासोबतच तुला कामाला यावं लागणार आहे. तर दादाने ते ऐकलं. दादाने त्याला विचारलं, तुम्ही असं का बोलले? दादाला तेव्हा खूप दुःख झालं की तुम्ही असं का बोलले मुलांना, छोटेच आहेत अजून, त्यांनी शिकलं पाहिजे. तेव्हा त्यांनी म्हणाले, तर ते शिकले तर आमचं पोट कसं भरणार? आम्ही दोघं कामाला गेलो तर आमच्या दोघांना पण शिक्षण म्हणजे आम्हाला पैसे मिळेल. तू फक्त दादाच्या शाळेत शिकते का दुसऱ्या शाळेत पण जातेस? दोन्ही शाळेत दोन्ही शाळेत. ऍक्च्युली ती ड्रॉप आउट होती, त्यानंतर दादाच्या शाळेमध्ये जॉईन केल्यानंतर आपण तिचं ऍडमिशन आणि त्याही शाळेत शिकते. त्यानंतर 6च्या नंतर आपल्याही शाळेत. मग दादाने तेव्हा त्यांना सांगितलं, हे शिक्षण आपलं खूप महत्वाचं आहे. शिक्षण जर आपल्याला नसेल तर आपण कुठे आहोत, आपण काय आहोत, आपल्याला हे समजणारच नाही. शिक्षण म्हणजेच आपला मोठं गर्व आहे. आपल्याला जर शिक्षण भेटलं तर आपण अख्ख्या जगामध्ये हे असू, पूर्ण असू आपण. आपल्याला म्हणजे कळेल, हा बाबा मी ही आहे, मी ती आहे, म्हणजे आपल्याला समजेल. त्यांनी विचारलं, आम्हाला शिक्षण आम्ही दिलं आमच्या मुलांना, आम्हाला फायदा काय होईल त्याचा? तर दादा म्हणजे तुम्हाला खूप मोठा फायदा होईल, की तुमच्या मुलांना तुम्ही शिक्षण महत्व पूर्ण कळून दिलं, तुम्ही जर त्यांना शिकवलं तर ते तुमचं म्हणजे त्यांनी जर त्यांनी मोठे कलेक्टर ऑफिस झाले, तुम्हाला सांगता येईल. मला वकील व्हायचंय. जर त्यांनी मोठे झाले तर तुम्ही सांगू शकता की माझा गर्वने सांगू शकता, तुमची छाती भरून येणे सांगताना, की हा माझा मुलगाच डॉक्टर आहे, हा माझा मुलगाच इंजिनियर आहे, माझा मुलगाच कलेक्टर आहे, तुम्ही तुमची छाती भरून येणे सांगताना. मग तेव्हापासून सांगितल्यावर दादा दिदीने त्यांना सांगितल्यावर त्यांच्या मुलांना त्यांनी शाळेमध्ये पाठवायला सुरुवात केली, आणि तेव्हा दादा दिदीने तिथे शिकवायला सुरुवात केली. आणि ही आमची कात्रज मधली मेन ब्रांच आहे, जिथे दादा दिदींचं ऑफिस आहे. तिथे त्यांनी बसून सगळे प्लॅनिंग करतात. प्लॅनिंग काय करतात, की अजून मुलांना किती अजून बोलता येईल, म्हणजे कसं मी त्यांना अजून शिकवू शकतो, अजून मी त्यांना कसं बोलायला शिकवू शकतो, अजून त्यांना कसं मी बाहेरचं जग दाखवू शकतो, ते सगळं दादी ह्याच्यावर डिस्कस करतात. आणि आमच्यासाठी सोडून अजून काय शाळेचे सगळं शिकवतात, सगळं. आम्हाला आणि एक हे लावून दिलेले टीव्ही, की त्याच्यामध्ये आम्हाला काय काय शिकायला मिळेल. जर आम्हाला बाहेरची गोष्टी हे करायची असेल, म्हणजे जर आम्हाला कळत नसेल बाहेर कसं आहे जग, तर आम्हाला ते दाखवणार. वापिस मला प्रोजेक्ट बनवायचा असेल तर आम्हाला विज्ञानचं प्रोजेक्ट कसं तयार करतात, त्याला कसं साहित्य लागतं, तो कसा तयार होतो, त्याला कसं कसं एक्सप्लेन करावं लागतं, ते सगळं आम्हाला टीव्हीवरनं दाखवतात. आणि ज्या बाहेरचे आमची जी शाळा असते, ज्याच्यामध्ये आम्हाला शिकवतात की तुला हे असं असं आम्हाला शिकवून जातात. आम्हाला याचा धडा असेल, आमचा एक पॅरेग्राफ असेल, एक तर शिकवतात तो जातात. दादा तसं नाही करत. एक धडा असेल त्याला 2 दिवस काय पण लावतात, पण एक असं मेन पॉइंट शिकवतात. पूर्ण असे एवढं जीव तोडून आम्हाला शिकवतात, ते आमच्या लक्षात एवढं बसतं, ते छान. ते जेवढं आमच्या शाळेमध्ये आमच्यावर एवढं कष्ट घेत नाही, तेवढं दादा दिदी आम्हाला बिना पैसे घेता कष्ट घेतात आमच्यावर. आणि जेवढं आमच्या शाळेमध्ये कार्यक्रम होतात त्याच्या व्यतिरिक्त इथं कार्यक्रम होतात. म्हणजे आमची शूटिंग होते, आमची ऍड तयार होते, वापिस आमचे कौतुक समारंभ होते.